मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण सीईटी सेल वर जे प्रेफरन्सेस आपल्याला फिल करायचे तर ते नेमके कसे फिल करायचे, कोणत्या ठिकाणी काय टाकायचं तर हे सविस्तर बघूया. आता सुरुवातीला जर तुम्ही सीईटी सेल असं जर गुगलला टाईप केलं तर नंबर 1 ला ही जी विंडो आहे तर ही ओपन होणार आहे. ज्यावेळेस ही विंडो ओपन होईल सीईटी सेल टाईप केल्याच्या नंतर तर त्यावेळेस साइन इन हिअर असा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, नंतर तुमचा पासवर्ड एंटर करायचा आणि लॉग इन वर क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन तुमचं अगोदर झालेलं आहे आणि दोन ग्रुपचे चॉईस फिलिंग आज आपण करतोय. एमबीबीएस बीडीएस हा ग्रुप ए आहे आणि ग्रुप सी जो आहे तर तो बीपीटी बीएससी नर्सिंग आणि अदर पॅरामेडिकल कोर्सेसचा आहे. यामध्ये बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस चे चॉईस फिलिंग अजून सुरू झालेले नाहीत, तर हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी मी एका विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर एंटर करतोय आणि त्याचा पासवर्ड एंटर करतोय. मोबाईल नंबर आणि पासवर्ड त्या ठिकाणी एंटर करतो आणि हे जे लॉग इनचं बटन आहे या लॉग इनवर क्लिक करतो. तर त्यावेळेस समोर जे तुमच्या समोर या ठिकाणी विंडो ओपन होणार आहे तर ती विंडो चॉईस फिलिंगची असणार आहे. तर डायरेक्ट चॉईस फिलिंग ह्या ऑप्शन आपल्याला दिसत नाही. तर आपण जी प्रोफाईल बनवलेली मित्रांनो की ज्यामध्ये स्टेप डिटेल्स दिलेले आहे की तुमची सर्व प्रोफाईल अगदी डॉक्युमेंट्स अपलोड पर्यंत कंप्लीट झालेली आहे. हे दिसतंय तुम्हाला की 10 स्टेप तुमच्या कंप्लीट झालेल्या असल्या पाहिजे. यातली एकही स्टेप इनकम्प्लीट असायला नको, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता जर समजा तुमचं यातलं काही इनकम्प्लीट जर असेल तर तुम्ही डॉक्युमेंट्स परत अपलोड करू शकता. अप्लाइड सेशनवर क्लिक करून तुम्ही तुमचं जे काय समजा फॉर्म आहे तर तो डाउनलोड करू शकता. आणि या ठिकाणी या लॉगआउटच्या वरती प्रेफरन्सेस राऊंड तर हे दिलेलं आहे. तर आपल्याला प्रेफरन्सेस भरायचे म्हणजे कॉलेजचे नावं टाकायचे. तर त्यामुळं आपण प्रेफरन्सेस राऊंडवर क्लिक करूया. ज्यावेळेस यावर आपण क्लिक करतोय तर त्यावेळेस आपल्याला नेक्स्ट स्टेप जी आहे तर ही अशी दिसते बघा. हे एमबीबीएस बीडीएस राऊंड 1 तर हे ऍड प्रेफरन्सेस आलेलं आहे. तुमच्या या ठिकाणी चेक एलिजिबिलिटी तर हे दिसणार आहे तुम्हाला. तर ही जी तुमचे आता नंबर 2 चे जे प्रेफरन्सेस याला मी अनलॉक करतोय, म्हणजे हे मी अगोदर अनलॉक करून ठेवलेलं होतं, आता याला मी अनलॉक करतोय. बघा यामध्ये तुम्हाला थोडा फरक दिसतोय. यामध्ये आहे ऍड आणि यामध्ये आहे चेक. तर आपल्याला काय करायचं ते याला अनलॉक करायचं. आता जर समजा तुमचा स्कोर जर तुम्ही क्वालिफाय नसाल तर हे तुमचं जे आहे तर हे चेक वर क्लिक केल्याच्या नंतर ऍड प्रेफरन्सेस होणार नाही. तर तुम्ही क्वालिफाय असले पाहिजे एमबीबीएस आणि बीडीएस साठी, तरच तुम्हाला इथं ऍड प्रेफरन्सेस चेक वर क्लिक केल्याच्या नंतर दिसणार आहे. चेक वर क्लिक करायचं. हे अगोदर मी क्लिक करून ठेवलेलं होतं तर त्यामुळे ऍड वर आलं ऍड प्रेफरन्सेस. आता या चेक वर जर मी क्लिक केलं तर आपण जर समजा या बीपीटी पासून बीएससी नर्सिंग पर्यंत जर का इलिजिबल असाल तर तरच त्याला ऍड प्रेफरन्सेस नावाची टॅब ओपन होते. आता बघा यावर क्लिक करतोय मी. तर आता यावर क्लिक केल्याच्या नंतर हे काय करायला की ऑटोमॅटिक ऍड प्रेफरन्सेस असं एक टॅब आपल्याला ओपन करून देणार आहे. बघा दोन्ही ठिकाणी ऍड प्रेफरन्सेस टॅब ओपन झाल्यात. ओके, हे लक्षात येत आहे का? नक्की एकदा कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आता आपल्याला प्रेफरन्सेस टाकायचे. राऊंड 1 साठी आपण प्रेफरन्सेस टाकतोय तर त्यामुळे इकडे राऊंड 1 दिसतंय. ज्यावेळेस आपण आता ऍक्शनवर क्लिक करणार आहे तर हे एंड डेट दिलेली आहे. मग म्हणजे स्टार्ट कधी झालं तर हे 21 तारखेला रात्री 8:30 स्टार्ट झालेलं आहे आणि एंड कधी होणार आहे तर 27 तारखेला 5:30 वाजेपर्यंत आपण हे भरू शकतो. आता जर समजा आपण ऍड प्रेफरन्सेस वर जर क्लिक केलं तर काय दिसतं नेमकं आपल्याला बघा. या ठिकाणी जर आपण ऍड प्रेफरन्सेस वर जर का क्लिक केलं तर आपल्याला काय दिसेल बघा. यामध्ये आहे विद्यार्थ्याचा रोल नंबर की जो हाईड करून ठेवलेला आहे मी सध्या. नंतर आहे विद्यार्थ्याचं नाव, सीटी सेलचा रजिस्ट्रेशन नंबर, ऑल इंडिया रँक हे सगळं दिसेल. आता आपल्याला काय करायचंय ऍड प्रेफरन्सेस करत असताना तर आपल्याला यावेळेस थोडं मागच्या वेळेस पेक्षा अजून अपडेटेड फीचर सीटी सेलनं प्रोव्हाइड केलेलं आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे तर कॉलेजचं नाव सिलेक्ट करावं लागणार आहे. कॉलेजचं नाव आता जसं की समजा यामध्ये नंबर 1 ला काय आलेलं आहे बघा, ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई. आता जर का समजा आपण याच्यावर क्लिक केलं तर हे या ठिकाणी ऍड होणार आहे. ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई ऍड होऊन जाईल आणि नंतर मग ज्यावेळेस समजा तुम्ही दुसरा नंबरचं कॉलेज त्या ठिकाणी ऍड करायला जाल तर ते कॉलेज सुद्धा त्या ठिकाणी ऍड होत चालेल. तर हे नेमके ऍड कसे करायचे कॉलेज तर हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतोय की नेमके ऍड कसे करायचे. बघा आता जर समजा तुम्हाला एमबीबीएस चे प्रेफरन्सेस फिल करायचे आणि समजा तुम्हाला जे समजा आपलं 1 नंबरचं जे कॉलेज आहे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई, आता याचा जो कोड आहे तर तो 1101 आहे. पण तुमच्या लिस्टमध्ये 1103 असा 1 नंबरला कोड आहे. समजा टॉपचं कॉलेज आहे 1103 तर हे एक गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला दिलेलं दिसतं जीएस मेडिकल कॉलेज मुंबईचं. ओके 1103 म्हणजे कोड बघा अगोदर. हा या कोडवर तुम्ही जर का या कॉलेजला जर सिलेक्ट केलं तर बघा यावर सिलेक्ट करतोय तर हे या ठिकाणी आलं कॉलेज. ओके, आता समोर आहे की सिलेक्ट कोटा की कोणत्या कोटामधून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं. स्टेट कोटामधून करायचं का एनआरआय कोटामधून करायचं. जर समजा तुम्ही एनआरआय कोटा जर का सिलेक्ट केला
तर तुम्हाला NRI कोटाची जी फीज आहे तर ती 3 ते 5 पट लागू शकते आणि सोबतच तुम्ही NRI साठी अगोदर ऍप्लिकेशन दिलेलं सुद्धा असायला पाहिजे. आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं, या NRI कोटाची फीज जास्त असते तर त्यामुळे तुम्हाला NRI कोटा सिलेक्ट न करताना कोणता कोटा सिलेक्ट करायचा आहे, स्टेट कोटा, म्हणजे जी काय नॉर्मल फी आहे तर तीच लागणार आहे. म्हणजे तुमचं सफिक्स यस या ठिकाणी लागलं, या कॉलेजच्या समोर यस लागलेलं आहे, सफिक्स यस लागलं, एन लागलेलं नाही. आता इयर मार्किंग सिलेक्ट करायची. आता इयर मार्किंग म्हणजे नेमकं काय असतं, तर आपण जर का समजा कॅटेगरीमध्ये असाल, आता हा स्टुडंट जो आहे तर हा NT कॅटेगरीचा आहे. आता याला NT मधली सीट जर मिळत असेल तर ती त्या ठिकाणी तो घेऊ शकतो. पण याचं म्हणणं असं आहे की माझी जी NTची सीट आहे तर ती दुसऱ्या मुलाला दिली तरी चालते आणि मला ओपन मधून अलॉटमेंट जर झाली तरी सुद्धा चालते. तर त्यामुळं जर समजा या विद्यार्थ्याने इकडे ओपन जर सिलेक्ट केलं तर याचं इयर मार्किंग ओपन होणार, म्हणजे याला सीट अलॉटमेंट ही ओपन मधून होणार आहे ना की त्याच्या कॅटेगरीमधून. तर त्यामुळे इयर मार्किंग जर का समजा रिझल्ट सिलेक्ट केलं तर या विद्यार्थ्याला याच्या कॅटेगरीमधूनच सीट अलॉटमेंट होणार आहे या दिलेल्या विद्यार्थ्याला चॉईस फिल करताना. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता ज्यावेळेस तुम्ही असं करणार आहे बघा, सुरुवातीपासून आपण काय केलं तर एक कॉलेज सिलेक्ट केलं 1103 की जे MBBSचं कॉलेज आहे. नंतर इकडे आपण स्टेट कोटा सिलेक्ट केला, ओके. आणि इयर मार्किंग सिलेक्ट करत असताना तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरी सिलेक्ट करा, म्हणजे तुमची सीट तुम्हाला मिळेल, दुसऱ्या विद्यार्थ्याला दिली जाणार नाही. जर तुम्ही ओपन जरी सिलेक्ट केलं तरी सुद्धा चालतं, तुम्ही स्कॉलरशिप पासून वंचित राहणार नाही, तुम्हाला स्कॉलरशिप मिळतेच, फक्त सीट अलॉटमेंट ओपन मधून होते, एवढं लक्षात घ्या. ओपन सिलेक्ट केलं तर सीट अलॉटमेंट ओपन मधून, पण स्कॉलरशिप म्हणजे कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला मिळणारच आहे. याला रिझल्ट सिलेक्ट करा आणि नंतर इकडे एक टॅब दिसतं ऍड प्रेफरन्सेस, तर ऍड प्रेफरन्सेस वर क्लिक करा. आता ज्यावेळेस ऍड प्रेफरन्सेस वर क्लिक करणार आहे तर इकडे दिलेलं आहे प्रेफरन्सेस ऍडेड सक्सेसफुली, म्हणजे एक प्रेफरन्सेस या ठिकाणी दिला गेला, ओके. आता जर समजा सेकंड नंबरचा प्रेफरन्सेस परत तुम्हाला टाकायचा, तर सेकंड नंबरचा प्रेफरन्सेस टाकत असताना समजा तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तर हे मुंबईचं कॉलेज पाहिजे समजा तुम्हाला, की जे आपल्याला दिलेलं आहे 1104 वर, ओके. तर जर समजा हे जर नायरचं कॉलेज जर पाहिजे असेल तर यावर क्लिक करा. म्हणजे आता बघा 1103 यस यस सफिक्स लागलं म्हणजे स्टेट कोटा आणि कॉलेजचं नाव आणि कोटा स्टेटच आला. आता परत इयर मार्किंग एकदा सिलेक्ट केलेलं आहे तुम्ही, परत सिलेक्ट करायचं काम नाही. आता ज्यावेळेस तुम्ही याला परत स्टेट कोटा सिलेक्ट करणार आहे तर हे परत सफिक्स यस या ठिकाणी लागणार आहे. प्रेफरन्सेस लॉक करायचे नाही, सध्या पूर्ण ऍड करायचे, नंतर लॉकवर क्लिक करायचं. बघा ज्यावेळेस ऍड प्रेफरन्सेस वर क्लिक करणार तर त्यावेळेस सेकंड नंबरचा प्रेफरन्सेस इकडे वर सुद्धा दिसतं आणि इकडे खाली सुद्धा आला, बघा आहे नंबर 2चा. आता ज्यावेळेस असे प्रेफरन्सेस तुम्ही ऍड करत जाणार, जर एखादा चुकला प्रेफरन्सेस तर इकडे ऍक्शन दिलेलं आहे, तुम्ही हा डिलीट सुद्धा करू शकता. बघा इकडे डिलीटचा ऑप्शन आहे, किंवा याला तुम्ही मूव्ह सुद्धा करू शकता, म्हणजे याला तुम्ही चेंज करू शकता. याला जर आपण असं चेंज केलं तर हे जे आपण केलेलं आहे तर हे वर जाणार आहे आणि एक नंबरचं कॉलेज खाली येणार आहे, पण याला आपल्याला सध्या अपडेट नाही करायचं, हे आपण व्यवस्थित टाकलेलं आहे. तर त्यामुळं याला तुम्ही मूव्ह सुद्धा करू शकता, एक तर खाली घ्यायचं किंवा वर घ्यायचं, एडिट सुद्धा करू शकता. बघा हे एडिटचं ऑप्शन आहे, तुम्हाला हे एडिट सुद्धा करता येतात इथनं. बघा हे आहे एडिटचा ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही प्रेफरन्सेस भरल्याच्या नंतर ते एडिट सुद्धा करू शकता. म्हणजे असं काही नाही की तुम्हाला एकदा प्रेफरन्सेस भरले म्हणजे काही करता येणार नाही, फक्त लॉकवर क्लिक करू नका. आता ज्यावेळेस समजा तुम्ही असं सिलेक्ट करत जाणार आहे तर त्यावेळेस तुम्ही ही विंडो ज्यावेळेस असं तुम्ही स्क्रोल करणार, म्हणजे आता ज्यावेळेस तुम्हाला पुढचं कॉलेज घ्यायचं ते या सगळ्या कॉलेजची नावं तुमच्या समोर आहे, म्हणजे BDS चे सगळे कॉलेज यामध्ये आले, MBBS BDS सर्व कॉलेज आहेत यामध्ये, तर तुम्ही सर्वच्या सर्व कॉलेजची चॉईस फिलिंग करू शकता. पण एक लक्षात घ्या, जे वेदांता पालघरचं कॉलेज आहे तर ते जास्त फीजवालं कॉलेज आहे आणि त्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही, स्कॉलरशिप मिळत नाही, तर त्यामुळं ते कॉलेज टाकायचं का नाही तर ही तुमची एक स्वतःची माहितीसाठी, तुमच्या माहितीसाठी मी माहिती दिली, तुम्ही स्वतः निर्णय घ्या तो टाकायचं का नाही. आता हे सगळे कॉलेज टाकल्याच्या नंतर एकाखाली एक टाकल्याच्या नंतर तुम्हाला हे लॉक करायचे. व्हिडिओची साईज वाढू शकते तर त्यामुळं मी हे दोनच तुम्हाला टाकून दाखवले. आता विषय दुसरा कोणता की पुढचे प्रेफरन्सेस नेमके ऍड कसे करायचे. तर ज्यावेळेस समजा तुम्ही इकडे परत प्रेफरन्सेस हे जे आहेत ऍड केलेले तर हे एकदा पूर्ण चेक करून घ्या, नंतर लॉकवर क्लिक करा. आता हे लॉक केल्याच्या नंतर परत तुम्हाला इकडे यायचं आणि जो दुसरा आहे कोणता ग्रुप C तर त्यावर क्लिक करून परत असेच प्रेफरन्सेस ऍड करायचे. जसं की बघा आता समजा हे मी असं इकडे केलं प्रेफरन्सेस राऊंडवर, ओके. आता हा जो ग्रुप आहे ग्रुप C तर यावर क्लिक करायचं. आता यावर ज्यावेळेस आपण क्लिक करणार आहे तर त्यावेळेस आपल्याला हे जे प्रेफरन्सेस आहे तर हे BPT चे दिसणार आहे. बघा आता BPT समजा आपल्याला पहिलं कॉलेज घ्यायचं, समजा हे वालं, ओके. तर याला सिलेक्ट करा
नंतर हा कोटा कोणता घ्यायचा, तर स्टेट कोटा घ्यायचा आहे आपल्याला. नंतर इयर मार्किंग, आता मी तुम्हाला सांगितलं काय इयर मार्किंग तर, आणि याला ऍड प्रेफरन्सेस वर क्लिक करा, इकडे ते कॉलेज दिसून जाईल. तर एका खाली एक तुम्ही अगोदर बीपीटी चे कॉलेज टाका, तुम्हाला जर टाकायचे असतील तर, तुम्हाला जर बीपीटी करायचं असेल तर. नंतर बीएससी नर्सिंगचे टाका, पण तुम्हाला बीपीटी पण करायचं नाही, बीएससी नर्सिंग पण करायचं नाही, फक्त बीएमएसच करायचं, दुसरं काहीच नाही. मग हे प्रेफरन्सेस तुम्ही भरू नका. ओके, तर हे सगळे ज्यावेळेस तुम्ही ऍड करणार आहे, बघा मी परत एकदा अगोदरच्या टॅबवर येतोय. आपण हे जे केलेले होते एमबीबीएस चे ऍड प्रेफरन्सेस, तर यावर येतोय. तर आपण जे आता प्रेफरन्सेस ऍड केलेले ते जसेच्या तसे आहे, म्हणजे हे डिलीट झालेले नाही. म्हणजे लॉक करायची घाई करू नका, अगोदर सगळे ऍड करून घ्या. आणि नंतर मग जर समजा 2 दिवसांत तुम्हाला असं वाटलं की आपल्याला परत त्यामध्ये एडिट करायचं, मग एडिट करा. म्हणजे लॉक करण्याला विसरू नका, 27 तारखेच्या अगोदर तुम्हाला हे लॉक करायचे. ओके, आता सगळं झाल्याच्या नंतर हे तुम्ही लॉग आउट करू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही लॉग आउट करणार आहे तर परत लॉग इन करून पहा की तुमचे प्रेफरन्सेस आहेत का व्यवस्थित. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ जे आहेत तर हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी लॉग आउट करतोय. लॉग आउट केल्याच्या नंतर तुम्हाला जी टॅब दिसेल तर ती अशी टॅब दिसेल. ओके, आज आपण थांबूया. बाय.